मंडळी, आज देशाचा 79वा स्वातंत्र्य दिन आहे। आजच्या दिवशी मला त्या तमाम सगळ्या योद्ध्यांची माफी मागायची आहे ज्यांनी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली। महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी बलिदान देणाऱ्या त्या हुतात्म्यांची सुद्धा आज माफी मागायची, कारण त्यांनी कुणासाठी आपले प्राण दिले असा प्रश्न पडू लागलाय। कारण देश स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना महाराष्ट्रात चिकन मटनची चर्चा सुरू होती। हा तोच महाराष्ट्र आहे ज्याने या देशाला वैचारिक दिशा दिली। हा तोच महाराष्ट्र आहे ज्यानं आजवर देशाचं आर्थिक, सामाजिक आणि राजकीय नेतृत्व दिलं। या महाराष्ट्रात स्वातंत्र्य दिनी चिकन मटनाची दुकानं बंद राहावी की चालू राहावी यावरून इतकं राजकीय रणकंदन व्हावं, हे आपल्या महाराष्ट्राला शोभणार आहे का? एका बाजूला देशाचे पंतप्रधान दिल्लीतल्या लाल किल्ल्यावरून या देशाच्या उभारणीचा संकल्प मांडत होते, वैश्विक संकटामध्ये देशाच्या आत्मनिर्भरतेचा मंत्र देत होते, तेव्हा महाराष्ट्रात स्वातंत्र्य दिनी व्हेज खावं की नॉन व्हेज यावरून राजकीय चर्चा झडाव्यात इतका महाराष्ट्र वैचारिक दिवाळखोरीत, वैचारिक दरिद्री झालाय का? खरंच सांगा, आपला महाराष्ट्र असा होता का हो? ज्या महानगरपालिकेंनी थुकरट आदेश काढले त्यांना एवढंच काम उरले का हो की त्यांना आता राज्य सरकारची या सगळ्याला कुठेतरी फूस होती? राज्य सरकारला हा निर्णय इतकाच महत्त्वाचा वाटत होता तर सांगायचं डंके की चोटवर, आम्ही राज्यभर हे सगळं करणार आहोत। का केलं नाही? जर महानगरपालिकांनी 25-35 वर्ष जुन्या एखाद्या निर्णयाची अंमलबजावणी केली असं सांगताय, मग प्रश्न आहे 35 वर्षापूर्वी त्या तत्कालीन काँग्रेस सरकारनं घेतलेल्या एखाद्या बिंडोक निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी राज्यातल्या जनतेनं ह्या सरकारला इतकं प्रचंड बहुमत दिले का हो? राज्यातले सगळे प्रश्न आता संपले का? कबुतरांवरून दोन समाज समोरासमोर येतात काय? शाळेतला हिंदीचा मुद्दा रस्त्यावरच्या भाषिक वादापर्यंत पोहोचतो काय? कबुतरांचा मुद्दा धार्मिक बनला, मांस विक्रीचा मुद्दा स्वातंत्र्य दिनी पेटत राहिला। हे सगळं काय सुरू आहे? कशासाठी सुरू आहे? कधी धार्मिक, कधी भाषिक भावनांचा लेप चढवून माणसांना सतत भिडवत ठेवून हा महाराष्ट्र महान राष्ट्र होणार आहे का? मूलभूत प्रश्नांना बगल देण्यासाठी हे सगळं सुरू आहे की मतांच्या बेगमीसाठी, मतांच्या ध्रुवीकरणासाठी ही सगळी खेळी राजकीय स्पर्धा आहे? हे सगळं जर चालत राहिलं तर मग या महाराष्ट्राचं नेमकं काय होणार आहे? किमान स्वातंत्र्य दिनी तरी आपण हे टाळायला नको होतं का? असे थुकरट वाद उभे करून स्वातंत्र्याची थट्टा केली जाते का? हा थेट सवाल आज या महाराष्ट्राला विचारायचा आहे। आणि महाराष्ट्राचं जे मत असेल ना ते इथल्या राजकीय व्यवस्थेला दाखवायचं आहे। तुम्ही जे करताय ना ते लोकांना आवडतंय की न आवडतंय, तुम्ही तुमचं मत नोंदवा। पण त्याआधी आज मूलभूत सवाल यातून जे निर्माण झाले त्या प्रश्नांची चर्चा आपल्याला करायची आहे। चिकन मटनावरून वाद उभे करणं हे खरोखरच स्वातंत्र्य दिनी स्वातंत्र्याची थट्टा आहे। प्रश्न, महाराष्ट्रातले सगळे प्रश्न आता संपलेले आहेत, आपल्याला कुठलाच प्रश्न राहिलेला नाहीये म्हणून हा टाइमपास चालू आहे का? हे सगळे प्रकार सुरू आहेत का? मतांच्या ध्रुवीकरणासाठी हे वाद पेटवले जात आहेत का? मतांची बेगमी मिळवायची आहे। महाराष्ट्राची वैचारिक अधोगती या सगळ्यातनं जगाच्या समोर जात नाहीये का? हा महाराष्ट्र आहे जो नेतृत्व करतो ना या देशाचा कणा आहे म्हणून सांगितलं जातं। मग हा कणा असा वाकलेला चालेल का? भरकटलेला चालेल का? मूलभूत प्रश्नांना बगल देण्याचा हा डाव तर नाही ना? हे सगळे सवाल आज आपल्याला उपस्थित करायचे। हे सगळे प्रश्न ज्यांच्या सोबत चर्चेला आणायचे ते सगळे मान्यवर पाहुणे आपल्या सोबत आहेत। या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्या सोबत भाजपचे आमदार संजय केनेकर आहेत। संजयजी, स्वागत आहे तुमचं। आपल्या सोबत माजी खासदार एमआयएमचे इम्तियाज जलील सुद्धा चर्चेत सहभागी झालेले आहेत। इम्तियाजी, तुमचंही स्वागत। लेखक, अभ्यासक श्रीमंत कोकाटे सर आपल्या सोबत आहेत। कोकाटे सर, तुमचंही स्वागत। प्रसिद्ध लेखक, खाद्य संस्कृतीचे अभ्यासक शाहू पाटोळे सुद्धा या चर्चेत सहभागी झालेत। शाहू सर, तुमचंही स्वागत। आणि राजापूरकर जी आहेत, जे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आहेत। राजापूरकरजी, तुमचंही स्वागत। मी चर्चेची सुरुवात करणार आहे इम्तियाज जलील यांच्यापासून। इम्तियाजी, आज तुम्ही सत्याग्रह केला, एक प्रकारे विरोध दर्शवला, ज्या प्रकारचा वाद या महाराष्ट्रात उभा केला गेला, मला थेट उत्तर हवं आहे
हे का केलं जातंय, हे कशासाठी केलं जातंय, आणि आज हे सगळं स्वातंत्र्य दिनी सगळा देश स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना महाराष्ट्रात हा उभा वाद निर्माण करून साधलं काय? विलास, सर्वप्रथम तर मी आपल्या धन्यवाद देऊ इच्छितो, कारण हे एक महत्त्वाचा मुद्दा आहे. ज्या प्रकारे आपल्याला मेन मुद्द्यावरून आपल्याला लोकांचा मन भटकावायचा आहे, तर कशा प्रकारचे उद्योग सुरू आहे महाराष्ट्रामध्ये हे तुम्ही सांगितलेले आहे, ऑलरेडी एक्सप्लेन केलेलं आहे. मी स्पष्टपणे सांगतो की देशामध्ये सर्वात मोठा सण, सर्व जाती धर्माचा सण कोणता असेल, ते ईदपेक्षा असू द्या, दसरा, दिवाळी, गणपती, क्रिसमस किंवा कोणताही सणापेक्षा मोठा सण कोणी असेल तर ते आज 15 ऑगस्ट देशाचा स्वातंत्र्याचा दिवस आहे. आणि ते सेलिब्रेट करण्यासाठी आज आपण कशा प्रकारे निर्बंध टाकत आहे. बहुतेक हे लोकांना, सरकारमध्ये बसलेले लोकांना किंवा अशा प्रकारचे अधिकाऱ्यांना हे माहीत नसेल की हा देश जे आहे, हे राज्य जे आहे, या लोकशाहीचं राज्य आहे, डेमोक्रॅटिक स्टेट, डेमोक्रॅटिक कंट्री आहे. काही डिक्टेटरशिप सारखी अवस्था आपल्याकडे नाही आहे. आणि मी दररोज बिर्याणी खात नाही, मी दररोज कंटकी चिकन खात नाही, मी दररोज चिकन खोरमा खात नाही, मी दाल सब्जी पण खातो. पण आज या कारणाने मी हे सगळं केलं की आज मी सगळ्यात मोठा दिवस साजरा करणार होतो आणि देशानेही साजरा केलेला आपल्या आपल्या रीतीने. पण जेव्हा अशा प्रकारचे अधिकारी महाराष्ट्रामध्ये येतात आणि सांगतात की नाही, तुम्ही हे खाऊ शकता, पण आम्ही दुकान बंद ठेवणार आहे, काय साध्य करणार आहे तुम्ही? फक्त तुम्हाला आपल्या नेत्यांना खुश करण्यासाठी हे सगळे उद्योगधंदे सुरू आहे. आणि विलास, दुसरी गोष्ट म्हणजे आज हे खरी गोष्ट आहे की आपले मुख्य मुद्दे काय आहे आणि आपण कोणत्या मुद्द्यावर चर्चा करत आहे. तुम्ही फक्त एक मुद्दा घेतलेला आहे, ते मुद्दा तुम्ही घेतलेला आहे की कबूतरला आपण काय ग्रेन्स टाकणार का नाही टाकणार, कबूतर तिथे असणार का नाही असणार. मी पुढे जाऊन हे म्हणतो की कोल्हापूरमध्ये एक हत्तीसाठी पूर्ण समाज रस्त्यावर येतो. एक हत्तीसाठी अंबानी साहेबांनी घेऊन गेलेले होते हत्ती, ते हत्ती परत आणण्यासाठी पूर्ण लोक रस्त्यावर आले होते. आता सुप्रीम कोर्टामध्ये आणि दिल्लीमध्ये चर्चेचा विषय काय आहे? कुत्र्यांचा विषय आहे. मग काय काय चालले देशामध्ये? कुत्र, हत्ती, कबूतर, मराठी पाहिजे का हिंदी पाहिजे, चिकन मटन, हे अशा प्रकारचे जे मुद्दे, चिकन मटन. आता तर चिकन मटन कोणीही मत चोरी केलं याच्या बाबतीत बोलायला तयार नाही आहे. मग चिकन आणि मटन खायचं का नाही खायचं, मी खाणाऱ्यावर काहीही प्रतिबंध नाही, पण विकणार नाही आम्ही. हे कोणते ज्ञानी लोक सरकारमध्ये बसलेले आहे तुम्ही मला सांगा, याचं उत्तर सरकारमध्ये बसलेले लोकांना द्या. आता मी जे भारतीय जनता पार्टीचे जे आमदार आहे माझ्या शहराच्या, दुर्दैवाने ते काय म्हणाले की दंगा करवायचं होतं, त्यांना वातावरण खराब करवायचं होतं. अरे काय बिर्याणी खाल्ल्यानंतर काय दंगा होणार का? मी विचारतो त्यांना. मी हे जे मुद्दा आहे हे कोणता धार्मिक मुद्दा नाही आहे. आज असे अनेक लोक आहे जे आज सेलिब्रेशन साठी विशेष डिशेस तयार करतात. मी केलं, मी आज माझ्या देशाचा स्वातंत्र्य झाला होता, मी सेलिब्रेट करत होतो. पण हे आयुक्त कोण आहे, हे सरकारमध्ये बसलेले लोक कोण आहे मला सांगण्यासाठी की नाही नाही तुम्ही गपचूप खा, पण आम्ही दुकान बंद ठेवणार आहे. तर याच्यातून तुम्ही साध्य काय केलं, काय करणार आहे, याचा उत्तर ज्ञानी लोकांनी ज्ञानी आपल्या सोबत बसलेले आहे. इकडचं तिकडचं मला काहीच विचारायचं नाही. मला मी त्यांना त्याच्यासाठीच बोलवलेलं आहे. संजयजी, काय साधलं तुम्ही आज? तुम्हाला का ही दुकानं बंद करायची होती, तुम्ही का साधला? आणि एक प्रश्न क्रमांक 1. दुसरा, आज तुम्ही म्हणाला त्यांना जेलमध्ये घाला कारण त्यांनी बिर्याणी खाली. आता बिर्याणी खाली हा दंगलीचा विषय होऊ शकतो या देशामध्ये, या राज्यामध्ये? आज स्वातंत्र्य दिवशी तुम्ही काय साधलं मला सांगा, या महाराष्ट्राला सांगा, मला नका सांगू. बोलो विलास, बोला 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 प्लीज. खऱ्या अर्थानं महाराष्ट्र अधोगतीकडे नाही प्रगतीकडे चाललाय. आपण जे म्हणला अधोगतीकडे नाही प्रगतीकडे चालला. मी सांगतोय आज जरी ह्या देशाचा स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट आहे, ह्या 15 ऑगस्ट आमचा उत्साहाचा आणि आमचा सर्वात मोठा सण आहे. परंतु एक लक्षात घेतलं पाहिजे, या टीव्हीवर तर चिकन मटनच होतं आज सगळं. राज्य खऱ्या अर्थाने या काय साधलं तुम्ही? मी बोलू, जिथं मोदींचं भाषण चालायला हवं होतं
दिवसभर मी सगळं सांगतो. हा, बोला, बोला. मी मुद्द्यावर येतोय. मी Please, मुद्द्यावर please, येतोय. या. मला मुद्द्यावर यायचं आहे. मला एवढंच सांगायचं, या देशाला एक संस्कृती आहे, राष्ट्रीय संस्कृती आहे, राज्यीय संस्कृती आहे. आणि मी यापुढे जाऊन सांगू इच्छितो की हा काही महाराष्ट्र राज्यानं काढलेला अध्यादेश नव्हता, काही महानगरपालिकेने काढलेला हा आदेश आहे. निश्चित स्वरूपात की काही शहरं अशी आहेत की आजही उघड्यावर मांस विक्रेते मोठ्या प्रमाणावर आहे. आणि जिथं जो आज नुसता 15 ऑगस्ट नाही आहे, पौराणिक संस्कृतीनुसार आज फार महत्त्वाचा दिवस आहे. एक तर महत्त्वाचा महिना आहे. श्रावण मास हा हिंदू धर्मातला महत्त्वाचा पवित्र महिना आहे. दुसरी गोष्ट, आज गोकुळाष्टमी आहे, श्रीकृष्णाचा जन्म आज होतो. हा सर्वात मोठा सण, पवित्र दिवस आज मानला जातो हिंदू धर्मानुसार. आणि त्यानुसार खऱ्या अर्थानं सामाजिक सलोखा राहावा या दृष्टिकोनाकडून गोकुळाष्टमी आहे. हा सण हिंदू धर्माचा मोठा सण आहे. आणि म्हणून बहुतेक महानगरपालिका स्वायत्त संस्था आहे आणि म्हणून त्या महानगरपालिकेच्या आयुक्तानं, मी त्याचं कौतुक करतो ना, अभिनंदनही करतो, या निर्णय घेतला. ह्या शहरामध्ये खऱ्या अर्थानं जो शहराची सामाजिक परिस्थिती बघता हा निर्णय घेतलेला आहे. आणि निश्चित स्वरूपात उघड्यावर मांस विक्रेती तिथं चालते आणि जे हिंदू धर्माचे मोठे सण असतात तिथं सामाजिक सलोखा बुडू नये म्हणून हा निर्णय घेतलेला आहे. मी विरोध या गोष्टीला करत नाहीये की कोणी मटण खाऊ नये, आज मटण खाऊ नये, आज हे ज्याला खायचं त्यांनी खाऊ, परंतु निश्चित आहे काही सामाजिक बांधिलकी जपल्या गेल्या पाहिजे, धार्मिक बांधिलकी जपल्या गेल्या पाहिजे. आणि ज्या पद्धतीने नो डाऊट या खासदारांना, जे खासदार मागच्या वेळेस दुर्दैवाने निवडून आले होते, त्या खासदारांना जर इतकंच मटण चिकन खायचं होतं तर त्यांनी खाव. त्यांना त्यांच्या धर्मात जे चालतं ते खाव, जे नाही चालत तेही खाव, त्यांच्याकडे कोण बघणार आहे. परंतु एक लक्षात ठेवा, हा हिंदू धर्माचा श्रावण महिना आहे, हा गोकुळाष्टमीचा दिवस आहे आणि तुम्ही उघड्यावर मांस खाण्याचं आमंत्रण, निमंत्रण मुख्यमंत्र्याची पाठी लावून, आयुक्ताची पाठी लावून देतात आणि मीडिया समोर येऊन सगळ्यांना आमंत्रण देतात. तुमच्यात दम आहे तर तुम्ही तुमच्या विचाराची जी माणसं आहे त्यांना निमंत्रण द्या. मुख्यमंत्र्यांना काय देता तुम्ही? स्थानिक स्वराज्यामध्ये ज्या अंबादास दानवेंना, विरोधी पक्ष नेत्यांना मतदान केलं त्यांना निमंत्रण द्या. उद्धव ठाकरे जे तुमच्या विचाराचं अनुकरण करतं त्यांच्या बगलबच्च्यांना निमंत्रण द्या. शरद पवारांच्या बगलबच्च्यांना निमंत्रण द्या. राहुल गांधीच्या बगलबच्च्या. ऐका पुढे मी हे का सांगतो, एखादं पत्रक काढायचं असतं, पण ज्या पद्धतीने ज्या पद्धतीने हे उघड्यावर मांस तयार करणे, बिर्याणी तयार करणे, हे हिंदू धर्माच्या जनमानसाला डिवचवण्याचं काम केलेलं आहे. हिंदू धर्माची सणांची खिल्ली उडवण्याचं काम. एक प्रश्न मला विचारायचा. विलासभाऊ, मला फक्त एक प्रश्न विचारायचा आहे. गोकुळाष्टमीचा आज दिवस आहे. मी जे सर्व हिंदू बांधवांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. आता हिंदूंची सरकार आणि हिंदूंचं रक्षण करणारी हे सरकार आहे. मग गोकुळाष्टमी साठी फक्त 8 जिल्ह्यांचे आयुक्त, 8 शहरांचे आयुक्तांनी हे फरमान जारी केलं होतं, तुगलकी फरमान जे आहे. आता कनेकर साहेबांनी हे सांगावं की पॉलिसी डिसीजन का नहीं घेतलं महाराष्ट्र सरकार ने कि हो डंके की चोट के ऊपर हम ये फैसला कर रहे हैं, आज गोकुळाष्टमी है, भगवान श्री कृष्णाचा जन्म होणार आहे, तर आज आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये हे दुकान बंद केलं, आम्ही आदर केलं असतं. पण फक्त 8 शहरामध्ये, दुसऱ्या शहरामध्ये सगळं शहरांची नावं सांगितली तरी महाराष्ट्राला कळेल ही शहर का. वा रे वा केनेकर साहेब, केनेकर साहेब, केनेकर साहेब, काय हुशार माणसं. इथं फक्त हिंदू धर्माचा विषय नाही, खूप हुशार माणसं. वा मुंबईमध्ये काय प्रॉब्लेम आहे? मुंबईमध्ये जेलमध्ये टाका मला. मुंबई महानगरपालिकेनं का निर्णय घेतला नाही? पाठवा जेलमध्ये, पाठवा पोलिसांना जेलमध्ये टाकण्यासाठी पाठवा पोलिसांना. उघड्यावर मांस खाताना दाखवता, निमंत्रण देतात तुम्हाला. तुम्ही जर फार त्याच्यावर चेक करा ना तुम्ही. मला हिंदू लोकांनी मतदान केलं, ज्या हिंदू लोकांनी तुम्हाला मतदान केलं त्यांना निमंत्रण द्या बिर्याणी खायला.
आमच्या सारख्या हिंदू धर्म पाळणाऱ्या, हिंदू धर्मात मांस न खाणाऱ्या लोकांना निमंत्रण का देतात? ही प्रवृत्ती का तुमची? तुमची जाहीर संभाजीनगर महानगरपालिका निवडणूक कधी आहे? इम्तियाजभाई, तुमच्यासाठी व्हेजिटेरियन डिश पण ठेवली होती तुमच्यासाठी. थोर क्रांतिकारकांचा महाराष्ट्र आहे हा. हे खपवून घेतलं जाणार नाही, निश्चित खपवून घेतलं जाणार नाही. येस. हा संजीव भाऊ मलाही सांगा, आमदार संजीव बरोबर भाऊ मला केलं सांगा, या ज्या 8 महानगरपालिका आहेत तिथंच फक्त हिंदू राहतात, बाकी ठिकाणी राहत नाहीत, तिथंच त्यांच्या भावना आहेत, तिथंच स्वातंत्र्य दिन होता. बरोबर बोलला. डंके की चोटवर राज्यात निर्णय का घेतला नाही? एक सांगतो विलास भाऊ ऐका, हा राज्याचा निर्णय नाहीये. ज्या शहराची सामाजिक स्थिती कुठं जैन समूह जास्त मोठ्या प्रमाणावर आहे, हिंदू धर्माचे उत्सव त्यांच्यासाठी घेतलाय. दहीहंडीचा उत्सव मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे. नाही. ऐका, हा निर्णय त्या शहराची परिस्थिती. आता आमच्या शहरात आम्ही आयुक्ताला विचारलं की आपण इथं निर्णय का घेतला? त्यांनी सांगितलं मला जैन समूहाच्या लोकांनी निवेदन दिलं, चातुर्मास पर्युषण चालू झालं आणि आज गोकुळाष्टमीचे सुद्धा मला बऱ्याच जणांचे फोन आले की मांस विक्री बंद ठेवा. अरे या आयुक्ताला अधिकार आहे. दिवशी दारूची दुकान बंद ठेवणार का? दुसरं काम नाही का संजीव भाऊ? आयुक्ताला आता कुठले काम उरलेले नाहीत का शहरांमध्ये? ईदच्या दिवशी दारूचे दुकान, मी तर तुमचं मागेही अभिनंदन केलं, तुम्ही नशेच्या विरोधात आंदोलन केलं दारूचे. माझा प्रश्न आहे तुम्हाला आठवतं का तुमचा MIM पक्षाचा नगरसेवक या दारू धंद्यात पकडला गेला? ते काय चर्चा आहे? संजीव आणि दुसरी मला तर वाटलं अण्णा मी मुद्दा काय केला अर्थानं आपण इतके चांगले आंदोलक आहात, आंदोलन का सोडलं आपण या नशेच्या विरोधात? संजीव भाऊ एक प्रश्न विचारतो, शांततेत मला उत्तर द्या, कारण मला 2 पाहुण्यांकडे जायचं हे तुमचं सगळं सार घेऊन, कारण ते खाद्य संस्कृतीवर बोलणार आहेत, मला त्यांना ऐकू द्या, बाकी पाहुण्यांकडे जायचंय. पण एक प्रश्न मला विचारायचा आहे, महाराष्ट्रातली जनता तुम्हाला किती मोठं बहुमत दिलं? किती 200 पेक्षा काहीतरी जास्त आमदार आहेत. 35 वर्षापूर्वी काँग्रेसच्या एका बिंडोक कोणीतरी काहीतरी निर्णय घेतला असेल सरकारमधल्या, समजा तुमच्या लेखी, त्या बिंडोक निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी तुमचे 200 आमदारांचं सरकार तुम्ही पणाला लावताय. तुमची जबाबदारी आहे, त्याच्यासाठी तुम्हाला निवडून दिलंय सरकार म्हणून. 35 वर्षापूर्वीचा तो निर्णयाची अंमलबजावणी आता करा. विलास भाऊ ऐका तुम्ही. विलास भाऊ, हा निर्णय 15 ऑगस्टला मटण खाण्याचा नाहीये. हा जन्म श्रीकृष्णाच्या जन्मदिवशीचा गोकुळ अष्टमीचा निर्णय आणि त्यात श्रावण महिना चालू आहे म्हणून ही भूमिका घेतली. 8 महानगरपालिकांमध्ये कृष्ण जन्मले का? मुंबईत पण जन्मले, पुण्यात पण जन्मले, सगळीकडे जन्मले ना ते. तुम्ही समजून घ्या, ज्या शहरात जैन समाज आणि हिंदू धर्मियांसाठी नव्हतं, जैन धर्मियांसाठी होतं. मग हिंदू धर्मियांसाठी स्वायत्त संस्था आहे, त्यांना अधिकार आहे. सर एक संजीव भाऊ, एक तर तुम्ही सांगायला पाहिजे म्हणताय. ठीक आहे, राजराजापूरकरजी, मला माहिती आहे तुम्ही वाट बघताय थोडस आधी. आमच्याकडे काम शिल्लक नाही राहिलं, आमच्याकडे काम भरपूर वाढलेलं आहे. आम्ही महाराष्ट्राचं परिवर्तन घडवून होता तेव्हा काय तुमच्या नेत्यांनी आज मटन पार्टी केली, तुम्ही रस्त्यावर उतरलात, कोंबड्या घेऊन गेलात, हे केलात, तुम्ही काय केलं आज? व्हेज की नॉन व्हेज? असं आहे, कारण आता प्रश्नच काय उरलाय, ह्याच्यावरच चर्चा पाहिजे महाराष्ट्राला आता. असं आहे की सगळ्यात अगोदर आपल्या या शोच्या माध्यमातून कल्याण महानगरपालिकेचे जे आयुक्त आहेत त्यांचं अभिनंदन करूया की गटारच चांगली झाली, लाईटी यायला लागल्या, रस्ते चांगले झाले, लोकांना आरोग्य सुविधा मिळायला लागली. आता सगळं छान चाललंय कल्याण डोंबिवलीमध्ये, काहीच उरलं नाहीये. आता या आमदार भाजपाचे जे आहेत संजय केरकर त्यांना शिकवा, त्यांना सांगा की महानगरपालिकेचा आयुक्त हा लोकांच्या सोयी सुविधेसाठी असतो, लोकांना मूलभूत प्रश्नासाठी असतो. कोंबडी कोणी खायची, मटण कोणी खायचं, मासे कोणी खायचे यासाठी नसतं करून. आमदार संजय केरकरजी, आपल्याला माहिती असेल तर सांगतो, आपल्या आयुक्तांनी जे आज या ठिकाणी जी नोटीस काढलेली आहे, जो फतवा काढलाय, त्यात त्यांनी गोकुळाष्टमी नाही लिहिलंय, त्यांनी लिहिलंय 15/8/2025 रोजी. काय लिहिले त्यांनी की यासाठी आपल्याकडच्या या क्षेत्रामध्ये स्वातंत्र्य दिन शब्द आहे माझ्याकडे आहे, ते 5 ऑर्डर आहेत माझ्याकडे.
तसेच मोठ्या जनावरांची कत्तल आणि मांसाची विक्री आहे. आता कोंबडी हे जनावर आहे हे संजय केनकर तुम्हाला जरा समजतं का? 2 पायाचा तो पक्षी आज महाराष्ट्रातल्या अनेक शेतकरी भागामध्ये त्या अहो, ठिकाणी या तुम्हाला- पक्षासाठी अहो, कुक्कुटपालनच्या माध्यमातून आपण तुम्हाला तुम्हाला कळतंय का? ऐका तुम्हाला कळतंय का संजयजी? तुम्हाला हे आहे पक्षी. मांस आणि त्या मटण पक्षीला तुम्ही म्हणलं म्हणता, तर फक्त त्या पक्षीला तुम्ही म्हणता की कोंबडीचंच मटण, मांस दिसतं का? मांस विक्री. इथं मोठ्याचंही मांस आणि खाणारी दुसरी माणसं गोष्ट आहे. अहो, आपण काय बोलतोय? मोठ्या जनावरांची आपण काय बोलतोय? कत्तल सातत्याने या विलासजी, शहरात होते. अहो, थांबा संजय गो- केनकरजी गो- थोडीशी गो- थोडीशी हत्या, गो- थोडंसं, गो- थांबा, हो. मांसाची थोडंसं ज्ञान तुम्हाला मी इथं दाखवतो. कत्तल होते. थोडं, हो. संजय केनकर कोणा शिकवता तुम्हाला मराठी वाद निर्माण कोणाला करायचा आहे. शिकवता? तुम्हाला तुम्ही कोणाला हिंदू शिकवता? वेगवेगळे करायचं आहे म्हणून तुमचे दादा करून तुम्ही कोणाला शिकवता? तुम्ही काय मक्तेदार आहे काय? वड्याने गॅस होतो डोकल्याने होत नाही. तुम्ही कोण शिकवणार आहे? तुम्ही कोण कल्पणार आहे आम्हाला करून? आम्ही काय हे करतो काय? हे तुम्ही तुम्हाला म्हणाल की तुमचे विलास डॉक्टर बर्डे आहे. सांगतील, हे मी नाही सांगणार. तुम्ही उद्या कोण तुम्ही सांगणार काय आहे शिकवा? हिंदू धर्मात काय हो, करावं? एक मिनिट विलासजी ऍज पर आर्टिकल 47 and as per article 47 it is completely the duty of the state rise to the level to the level duty of the state to raise the level of nutrition and the standard of the living of its people. आता आमच्या खाद्यपदार्थामध्ये आमचं न्यूट्रिशन वाढवणारं फूड आम्हाला त्या ठिकाणी प्रदान करावं हा त्या ठिकाणी आमचा अधिकार आहे. आता या मांसामधनं या चिकन मधनं न्यूट्रिशन वाढतं की कमी होतं? वाढतं. मग आज यांना कोणी अक्कल पाजावी? हे ठीक जे आज हे जी कलम तुम्हाला विचारून चिकन खाताय का ते? इथं रोज मोठ्या जनावरांची कत्तल होते. एक मिनिट केनकरजी द सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया हॅज इंटरप्रेटेड दॅट राईट टू लाईफ टू मीन द राईट टू लिव्ह विथ डिग्निटी विच इन्क्लूड्स द राईट टू फूड. मला काय खायचंय ना हा माझा अधिकार आहे. तुम्ही कोण ज्ञान पाजणार आहे? उद्या तुम्ही म्हणाल की विलास बर्डेने हा जो अंगर का घातला आहे ना त्याने तो घालू नये. प्रेसवाल्यांनी वेगळे काहीतरी सदरे लेंगे घ्यावे करून. अहो कोणी काय खायचं, कोणी काय अंगर का घालायचा, कोणी कपडे घालायचे, कोणी काय बोलायचं हा त्याचा अधिकार आहे ना. संविधान दिलेलं आहे आम्हाला. तुम्ही कोण आम्हाला ज्ञान पाजणार आहे? त्यामुळे हे जे आहे ना हे तुमचे धंदे संजू भाऊ, महानगरपालिकेच्या निवडणुकीत बंद करा. संजू भाऊ एक मुद्दा मला याच्यानंतर श्रीमंत कोकाटे तुम्ही सरांकडे बंद जायचंय. करा, तुम्ही बंद करा. ही भाषा तुम्ही नका वापरू, मला तुम्ही वापरू नका. हो, आम्हाला माहिती आहे तुम्हाला please, गोकुळाष्टमी please. दिसते, थांबा, तुम्हाला थांबा, 15 दिवस थांबा, दिसतात. एक मिनिट विलासची एक सांगतो. मी महाराष्ट्राच्या मंत्रालयाच्या दौऱ्यावरती आहे. आता येताना त्या ठिकाणी मला रस्त्यामध्ये 2-3 लोक रस्त्यावरती पडलेली दिसली. विचारलं काय झालं तर दारू पिऊन पडलेली आहेत. आता 15 ऑगस्टला दारू विक्री बंद असते बरोबर आहे की नाही? पण आता ह्यांनी दारू कुठून आणली? कुठल्या शेतातनं कुठल्या गावातनं कुठल्या तर टपरीवरनं आणली, पिली आणि ते पिऊन तराटून तिथे पडले. आता तुम्ही सांगा दारू विक्री बंद आहे, आता त्यांनी दारू पिलेली आहे, आता ह्याला उचलून अटक करणार तुम्ही? ह्याला उचलून अटक करणार? बरं जाऊ द्या. या माणसाला विषयांतर नको. बरं विषयांतर माझं नको. ऐकून घेता का? माझं ऐकून घेता का? हा संजू भाऊ थांबा. श्रीमंत कोकाटे सरांकडे मला जायचंय. कोकाटे सर माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? येतो. सर खाणं पिणं हे आपल्याला पूर्णपणे संविधानाने दिलेला अधिकार आहे. पण खाण्यापिण्यावरून त्याला जो धार्मिक रंग दिला जातोय त्या धार्मिक रंग पाहता तुम्ही अभ्यास केला या सगळ्या खाद्यपदार्थांचा वगैरे, खरंच पोटाला धर्म असतं का हो? अगदी बरोबर. खूप महत्वाचा विलासजी प्रश्न विचारला आपण की जगामध्ये धर्म अगोदर का आहार अगोदर? तर कोणी सुज्ञ माणूस याचं उत्तर देईल जगामध्ये पहिल्यांदा आला तो आहार. जगातले सगळे धर्म हे अलीकडच्या काळातले आहेत. विशेषतः 3500 वर्षापूर्वीचे. वैदिक धर्म 3500 वर्षापूर्वी, बौद्ध आणि जैन 2500 वर्षापूर्वी, ख्रिश्चन धर्माचा उदय 2000 वर्षापूर्वी, इस्लामचा उदय 1400 वर्षापूर्वी. सगळे धर्म हे 3500 वर्षानंतर उदयाला आलेले आहेत. आणि अकॉर्डिंग टू अँथ्रोपॉलॉजी डार्विन असं म्हणतो की जगातला कोणताही सजीवा स्वतंत्रपणे तयार झालेला नाही, उत्क्रांत होत आलेला आहे. आपण प्राथमिक शाळेमध्ये शिकलो ऍस्ट्रोपिथिकस, होमो इरेक्टस, निअँडरथॉल, होमोसॅपियन. आज आपण होमोसॅपियन सॅपियन आहोत. 40 लाख वर्षाचा मानव दृश्य प्राण्याचा हा सगळा प्रवास आहे. यामध्ये 10,000 वर्षापूर्वी शेतीचा शोध लागला. निओलिथिक एज म्हणजे साधारणतः 9,000 वर्षापूर्वी पहिल्यांदा शेती. म्हणजे 40 लाख वर्षातले 10,000 वजा करा, जवळजवळ 39,90,000 वर्ष मनुष्य प्राणी हा मांस खातोय. म्हणजे मांसाहार त्याचा मुख्य आहार आहे. पण मी असं म्हणणार नाही की मनुष्य प्राणी फक्त मांसाहारीच आहे असं म्हणणार नाही. मनुष्य प्राणी शाकाहारी का मांसाहारी? आपल्याला एक उदाहरण देतो. गाय शुद्ध शाकाहारी आहे, वाघ हा शुद्ध मांसाहारी आहे. वाघ मेथीची भाजी खाऊ शकत नाही आणि गाय ऑमलेट खाऊ शकत नाही. पण मनुष्य प्राणी असा आहे की तो ऑमलेट पण खाऊ शकतो आणि तो मेथीची भाजी खाऊ शकतो.
म्हणजे मनुष्य प्राण्याची जी पचन संस्था आहे ती पूर्णतः मांसाहारी पण नाही आणि शाकाहारी नाही. मनुष्य प्राण्याची जी सिस्टीम आहे पचन संस्था ती मिश्राहारी आहे. आणि सर्वांना हा मुद्दा धार्मिक नव्हे, हा मुद्दा राजकीय नव्हे, याच्याकडे माणूस म्हणून सगळ्यांनी पहा की जगामध्ये कुठलाही माणूस शुद्ध शाकाहारी नाही. आपण दही खातो ना, बॅक्टेरियाशिवाय दहीच तयार होत नाही आणि बॅक्टेरिया सजीव असतो आणि बॅक्टेरिया आपल्या स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन, स्टमक साठी अत्यावश्यक असतो. जिलेबीच तयार होते. जिलेबीवाली काही जिलेबी हा पदार्थ हिंदू खात नाहीत का? जिलेबी कशी तयार होते या विस्तारामध्ये मी जाणार नाही. साबुदाणा कसा तयार होतो या विस्तारामध्ये मी देखील जाणार नाही. आपण जे औषधं वापरतो मेडिसिन, विशेषतः ॲलोपॅथिक औषधं, हिंदू वापरतात, मुस्लिम वापरतात, जैन वापरतात, बौद्ध वापरतात, सगळेजण औषधं वापरतात. आपल्याकडचे सुमारे 90% औषधं ही प्राणीजन्य औषध आहे. म्हणून एखादा शाकाहारी माणूस म्हणतो का मी ही प्राणीजन्य औषध खाणार नाही. तुम्हाला मी बुद्धाचं उदाहरण देतो. गौतम बुद्ध हे अहिंसावादी होते. त्यांचं जगविख्यात तत्वज्ञान अहिंसावादी. बुद्धाच्या जीवनातील एक प्रसंग आहे. बुद्धाला विचारलं अनुयायांनी, तथागता आम्ही कुठला आहार घ्यायचा? तर बुद्ध म्हणाले जिथं जे उपलब्ध आहे ते खावा. तुम्ही शाकाहारीच खावा, मांसाहारीच खावा असं बुद्ध म्हणाले नाही. जिथं जे उपलब्ध आहे ते खावा असा स्पष्ट उल्लेख बौद्ध चरित्रामध्ये आपल्याला दिसेल. म्हणजे मनुष्य प्राणी हा शुद्ध शाकाहारी नाही, शुद्ध मांसाहारी नाही, तो मिश्राहारी आहे. आणि सगळे डॉक्टर आपल्या शरीरासाठी सर्वात जास्त अत्यावश्यक काय असतं? विटॅमिन्स आहेत, त्याचबरोबर फायबर्स अत्यावश्यक आहेत. तसंच सर्वात जास्त शरीराची झीज भरून काढण्याचं काम हे प्रोटीन करतं. आणि हाय क्वालिटीचे प्रोटीन हे नॉनव्हेज मध्ये आहे. आपण सगळेजण कोरोनाच्या काळामधून आलेलो, हिंदू असेल, बौद्ध असेल, जैन असेल, मुस्लिम असेल, ख्रिश्चन असेल, सगळ्यांना आपण त्याला तोंड दिलेलं आहे. कोरोनाच्या काळाला तोंड दिलेलं आहे. त्या काळामध्ये चांगला डॉक्टर काय सांगत होता? मटण खावा, मासे खावा, अंडी खावा. कुठला डॉक्टर म्हणला का 4 रताळी खावा, 4 बटाटे खावा, साबुदाणा खावा, अर्धा लिटर चहा प्या, आळूचं फतफद खावा म्हणला कुठला डॉक्टर? त्यामुळे हा प्रश्न आपण धार्मिक दृष्ट्या तेढ निर्माण करू नये. प्रत्येक मनुष्याला आहाराची नितांत गरज असते आणि सगळ्यात महत्वाचे जे प्रोटीन्स या ठिकाणी सर्वपक्षीय नेते या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो. पानिपतचं युद्ध झालं 14 जानेवारी 1761 ला. 1 लाख पेशव्याचं सैन्य त्या ठिकाणी मारलं गेलं. अब्दाली जो अफगाणिस्तानातून आलेला होता, अब्दालीचं सैन्य किती होतं? सुमारे 30,000 होतं. पेशव्यांचं सैन्य 1 लाख होतं. अनेक कारण आहेत. भेदभाव आहे, वातावरण आहे, हवामान आहे, शस्त्रास्त्र, हे सगळी कारण आहेत. पण त्यात सगळ्यात महत्वाचं कारण आहे अब्दालीच्या सैन्यामध्ये आज चतुर्थी आहे, आज हा दिवस आहे, आज तो दिवस आहे, असला भेदभाव नव्हता. आणि अब्दालीच्या सैन्यातला आहार काय होता? मटण, मासे, अंडी, बिर्याणी. आणि हे पेशव्याचं सैन्य काय खात होतं? आळूचं फतफद, उकडीचं मोदक, शेपूची भाजी. अरे छत्रपती शिवाजीराजांचा वारसा आपण जपतो. छत्रपती शिवाजीराजे हे धार्मिक होते पण धर्मांध नव्हते. छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्म परंपरा जोपासल्या पण ते कर्मठ नव्हते. आपण लक्षात घेतलं पाहिजे. आहाराबद्दल छत्रपती शिवाजीराजे, संभाजीराजे कधीच कर्मठ नव्हते. त्या पानिपतच्या युद्धामध्ये पिछाट का झाली, कत्तल का झाली? तुम्हाला त्या ठिकाणी कॅलरीज मिळाल्या नाहीत सैनिकांना. पाला खाऊन सैन्य जगलं. शेवटी मेलेली जनावरं खाल्ली सैन्याने. वाचा तुम्ही त्र्यंबक शंकर शेजवळकरांनी पुस्तक लिहिलंय. आणि दुसरा एक महत्वाचा मुद्दा विलाजी, एकच महत्वाचा मुद्दा सांगतो की आहार आणि धर्म याचा जर का अधिक कोणाला अभ्यास करायचा असेल तर एक महत्वाचं पुस्तक आहे, मिथ ऑफ दी होली काऊ नावाचं पुस्तक आहे. डी.एन. झा यांनी लिहिलेलं पुस्तक आहे. वर्ल्ड फेमस बुक आहे. ते भारतीय आहेत आणि विशेषतः ब्राह्मण समाजातून आलेले आहेत. डी.एन. झा हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे लेखक आहेत. त्यांचं जे पुस्तक आहे ते पुस्तक मिथ ऑफ दी होली काऊ तुमच्याकडे येणार आहे. माझं थोडं आपल्याला आहाराच्या संदर्भात मी खासदारांच्या विरोधात गेलो कोणत्या बाबी करता? मी त्यांच्या खाण्यासाठी गेलो नाही किंवा त्यांनी केलेल्या आरोपावर किंवा निषेधावर गेलो नाही. माझं असंच म्हणणं होतं की हा पवित्र महिना आहे, श्रावण महिना आहे. ठीक आहे, तुम्हाला विरोध आहे, तुम्ही चूक वागले ते मान्य आहे. कमिशनरचं चूक वागले असं निषेध व्यक्त करा, त्यांना निवेदन द्या आणि परत असं घडू नये याकरता भूमिका घ्या. परंतु तुम्ही श्रावण महिन्यात मुद्दामून मांस आम्ही कसं बनवतो, कसं खायचं, काय खायचं हे नका करू ना उघडपणे. याने चेतावणी दिल्यासारखं होतं. कुणाच्या भावना नका ना. श्रावण महिना आहे, तुम्हाला अधिकार नाही.
त्यांनी त्यांच्या घरात केलं. कोकाटेंनी चांगलं ज्ञान दिलं की त्यांच्या आरोग्य तत्वज्ञानावर महाराष्ट्र चालत नाही, पण एक इकडे भावनांचा खेळ आहे, धार्मिक भावनाही जपल्या जातात ठीक आहे. आपल्याकडे. आता मी मूळ मुद्द्यावर उद्या येतो. जर मी मूळ मुद्द्यावर हा जर रमजानचा महिना चालू असेल आणि रमजानचा महिना चालू असेल आणि मी जर निमंत्रण केलं खासदार इम्तियाज जलीलला, चलो आज आ जाओ रमजान का तुम्हारा पवित्र उपवास है, दारू पीने आ जाओ मेरे साथ, हे बरं वाटेल का? नाही यावर आक्षेप आहे माझा. बर ठीक आहे. तसंही मला दारू हा? पीत नाही. तुम्ही कोणाला बोलवता श्रावणच्या तसंही दारू महिन्यात? पीत नाही साहेब, बर एक दारू मिनिट, पीत नाही आम्ही. आपण आम्ही काय दारू ते- पीत नाही आहे. हा, कोणीही आणि दारू पीत तसंही नाही आमच्या समाजामध्ये. आपण काय फाडाफाडी करायला- एक मिनिट. तेवढा संजीव आत्मा आणि मला तेवढा माहिती आहे सन्मान करतो. संभाजीनगर मुस्लिम महानगरपालिकेच्या बांधवांचा. निवडणुका जवळ पण आलेल्या आहेत, यांनी हे खूप हिंदू गरजेचं बांधवांचा आहे काही सन्मान लोकांसाठी. केला पाहिजे. श्रावण महिना आहे, ठीक आहे. विषय तो चालू आहे. संजीव थांबा, येतो तुमच्याकडे. इम्तियाजी, अच्छा, कबुतरापासून ते चिकन मटन पर्यंत हे सगळे वरकरणी खूप छोटे मुद्दे वाटतात, पण त्याला हवा दिली जाते. हे येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीसाठीचं ध्रुवीकरणाचं राजकारण आहे का? माझा थेट सवाल आहे. विलास, हे फक्त कबूतरचा मुद्दा नाही आहे. मी काय म्हटलेलं आहे, कबूतर, कुत्रं, ते सगळे- हत्ती, सगळे. मटण, मच्छी आणि मुर्गी हे सगळं हे मुद्दे जे आहे ना, आता यांच्यासाठी या कारणाने महत्त्वाचं आहे, कारण आपण जे मुद्दा डिस्कस करायला पाहिजे की ज्या वोट चोरी झालेला आहे, माझी अपेक्षा हे आहे की सुप्रीम कोर्टाने दररोज याची हिअरिंग घ्यायला पाहिजे, कारण त्याचा एक विक्टिम मी पण आहे. हेच केनेकर साहेब आणि त्यांच्या पक्षातले लोकांनी कशा प्रकारे वोट चोरी केलेली आहे माझ्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये आणि 2000 वोटपेक्षा कमी मताने माझा पराभव झालेला आहे. या मुद्द्याला आपण चर्चा न करता आता तुम्ही हे सगळं फालतूचे मुद्दे घेऊन, आणि जसा कोकाटे साहेबांनी सांगितलं, याला जातीचा काहीही संबंध नाही आहे. मी कोणत्या रस्त्यावर उभे राहून हे सगळं खाल्लं नाही. माझ्या घरामध्ये मी तयार केलं, आणि खाणारे लोक फक्त इम्तियाज जलील नाही होते. जितके पत्रकार माझ्या घरी आले होते, जितके कॅमेरामॅन आले होते, त्यांनी माझ्या सोबत, कारण आम्ही सेलिब्रेट करत होते 15 ऑगस्टचा आपण. नाही, पण काय हिंदू समाजाचे तुम्ही थोडी मी आपल्याला ठेकेदारी बोलावलं घेतलीस? नाही होतं ना. हिंदू समाजामधले अनेक जाती आहेत. संजीव, मी तुम्हाला तुम्हाला माहित बोलावलं असेल नाही. कदाचित हा श्रावण हिंदू महिना आहे. समाजातल्या मी अनेक तुम्हाला बोलावलं जातींमध्ये नाही. अरे अनेक तुम्ही तर माणसं ठेकेदार नॉनव्हेज आहे ना. खातात ना. त्यांचा तो वैयक्तिक प्रश्न आहे. नाही, तुम्ही कसं केनेकर करणार? साहेब, त्यांनी जरूर निमंत्रण केनेकर द्यावं. साहेब, त्यांना आता ज्यांनी- इतकंच- ज्या हिंदूंनी मतदान दिलं त्या हिंदूंना पवित्र या श्रावण महिन्यात त्यांनी खुशाल मटण खाऊ घालावं. पण जी मंडळी मटणाकडे बघत सुद्धा नाही, जी मंडळी हे विषय करत नाही श्रावण महिन्यामध्ये, अशा लोकांमध्ये जाहीर मीडियावर जाऊन तुम्ही या मी बिर्याणी खाऊ घालतो आणि ती बिर्याणीचे पण हलकं आठच शहर दाखवण्याचं असे आहे. काम, हे पाप हा व्यक्ती करतोय. पण 8च असे शहर आहे ठीक आहे, ठीक की आहे. जिथे हे संजीव भाऊ, सगळं मला एक चाललेलं सांगा. आहे. 8च. बरं ठीक आहे. संजीव भाऊ, मला एक सांगा, तुम्ही आता म्हणालात की जैन धर्मीय इथं आहेत म्हणून आम्ही तशा संदर्भातला निर्णय घेतला. पहिल्या वाक्यात तुम्ही असं म्हणालात की इथं श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे त्याच्यामुळं सुद्धा आम्ही केलं, गोकुळाष्टमी, गोकुळाष्टमी आहे त्याच्यासाठी केलं. मला सांगा, स्पेसिफिक हे जे 8 महानगरपालिका आहेत ना, त्या 8 महानगरपालिकेची नुसती नावं जरी काढली तर महाराष्ट्राला कळेल की धार्मिक ध्रुवीकरणासाठी या महानगरपालिका ओळखल्या जातात. मालेगावपासून संभाजीनगरपर्यंत अनेक नावं घेऊ शकतो. तुम्हाला धार्मिक ध्रुवीकरणच करायचंय का? आणि त्याच्यासाठीची ही सगळी खेळी आहे का? संजीव भाऊ, खऱ्या अर्थानं सामाजिक सलोखा या 8 महानगरपालिका मला एवढं फक्त विचार आहे ना. नेहमी विलास एक मिनिट थांबा, त्यांना विचारले, मला उत्तर घेऊ द्या. दंगली भडकत असतात. संजीव भाऊ बोला. सातत्याने इथं छोट्या छोट्या कारणावरून दंगली घडत असतात. आणि हा जो पवित्र महिना चालू आहे, आणि या पवित्र महिन्यामध्ये 15 ऑगस्टच्या दिवशी सण सुद्धा आलेले आहेत, आणि त्या सणामध्ये सर्व समाजाच्या धर्माच्या भावना, हे काही इतकी फार मोठी गोष्ट चुकीची हे केली नाही. हे फक्त समाजाचा सामाजिक सलोखा टिकावा या भावनेतून हे घडलेलं आहे. मग हे आणि देशभर त्याच्यामुळे करायला मला काय वाटतं हरकत होती? हे खूप चांगल्या पद्धतीने देशभर केलेलं आहे. करायला तर होतं. आज- सरकार तुमचं देशात आहे संजीव भाऊ, राज्यभरात सरकार आहे. बाकीच्यांसोबत अन्याय का करताय तुम्ही?
बंद करा. आठच महानगरपालिकांमध्ये तुम्ही का करताय स्पेसिफिक? देशभर करायला पाहिजे. महानगरपालिका स्वायत्त संस्था आहे. हा देशात निर्णय काही स्वातंत्र्य आहे ना. महाराष्ट्र राज्याने घेतलेला नाहीये. मी तेच म्हणतोय, महाराष्ट्र सरकारनं केंद्र सरकारनं घ्यायला हवा ना. त्या एवढा शिलास, एक एवढा मिनिटं. उत्तम निर्णय आहे हा, त्या- एवढा त्या- सुंदर निर्णय आहे हा तुमच्या लेखी, तर हा राज्यात नाही देशभरात करायला हवा, जगभरात सुद्धा. श्रावण महिन्याचा फार छान निर्णय हा. श्रावण महिन्यात घेतलेला हा छान निर्णय आहे. 1 महिन्यासाठी करा केनेकर साहेब, राज्यभरात 1 महिन्यासाठी नाही? करा. पूर्ण देशामध्ये राज्यात, 1 महिन्यासाठी. अजून श्रावण कुठल्या महिना देशांमध्ये 1 अहो, महिना. वेगळ्या जगात हिंदू करता आला जनमानसाची मागणी आहे हो, पण आम्ही तुमचा आदर ठेवतो ना. नाही काही आदर करू नका. 1 महिन्यासाठी तुम्ही प्रस्ताव करा. राजापूरकरजी बोला. आम्ही माझं एवढं आम्ही म्हणणं तर आहे. प्रस्ताव- हे ध्रुवीकरणाचं पण- राजकारण सरळ सरळ इलाज- महानगरपालिकांच्या इलाज- निवडणुका तोंडावर आहेत. त्या निवडणुकांच्या तोंडावरती कुठलाही एक संधी सोडायची नाहीये ज्याच्यातून ध्रुवीकरण होऊ शकतं. खाण्यापिण्याचा विषय नाही, हे सगळं मतांचं ध्रुवीकरण आहे का? 100%. आजपासून इतक्या वर्षापूर्वी श्रावण महिना होता या महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये. मग आजच यांना या वर्षामध्ये, या कालावधीमध्ये जेव्हा समोर महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, त्यात सुद्धा फक्त 7 ते 8 महानगरपालिका, ठाणे, मुंबई, कल्याण, डोंबिवली, या सगळ्या महानगरपालिकेच्या निवडणुकामध्ये यांना हे आठवलं की त्या ठिकाणी आपल्याला मांसबंदी करायची आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला जनावरांचे कत्तलखाने जे आहेत ते बंद करायचे. मला एक सांगा की जर इम्तियाज जलील यांनी मुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी मटण पार्टीसाठी इन्व्हाइट फक्त केलं म्हणून राग आला, पण यांचे पंतप्रधान न बोलवता पाकिस्तानला बिर्याणी खायला गेले होते. काय हो संजय केनकरजी, तुमचे पंतप्रधान गेले होते की नाही तिकडे विदाउट इन्व्हिटेशन बर्थडे पार्टीला बिर्याणी खायला? त्यावेळेला तुम्हाला काय हो, वाटलं तुम्हाला नाही का? सांगून गेले होते तुम्ही- का बिर्याणी हो, खाते? सोडा हो. अरे, ऐका, काय गेले पंतप्रधानावर होते. आरोप करताय? तुमचे तुमची पंतप्रधान लायकी आहे का? पाकिस्तानमध्ये पंतप्रधानावर न invite आरोप करता करायची बिर्याणी तुमची खायला गेले लायकी आहे होते. का? तेव्हा कुठे बिर्याणी गेले होते खायला? तुम्ही? अरे, तेव्हा कुठे तुम्ही- गेले होते तुम्ही? तुमचे- तुम्हाला अहो, आज तुमचे- लागतोय, तुम्हाला तुमचं आज त्रास आयुष्य- होतोय. मला आयुष्य- तुम्हाला एवढं तुमचं सांगायचं आयुष्य की या तुम्ही- धर्मांध तुम्ही लोकांबरोबर बिर्याणी माझ्या खाण्यात जीवनातला गेला. माझा जगण्याचा अधिकार, मी काय खावं काय खाऊ नये हे तुम्ही माझ्याला विचारू शकत नाही, तुम्ही माझ्याला हिरावून घेऊ शकत नाही. तो माझा अधिकार पण आहे. संजू, पण मला एक प्रामाणिकपणे सांगा. सांगतो की एक मिनिट राजाभाऊ, पण राजापूरकरजी एक मिनिट. दुसऱ्या धर्माच्या भावना तुम्ही दुखवू शकत नाही. बर ठीक आहे. संजू भाऊ, तुमच्या कधी भावना दुखवतात का हो नळाला पाणी आलं नाही म्हणून? म्हणजे समजा संभाजीनगरमध्ये तुम्ही तर म्हणाल हे काय विचारलं बाबा, हे काय विषय आहेत का चर्चेचे? नळाला पाणी आलं नाही, डायरेक्ट मिनरल वॉटर 10 दिवसानंतर पाणी येतं. निश्चित स्वरूपात भावना दुखवल्या, ज्या नागरिकाच्या भावना दुखवल्या त्या नागरिकाला घेऊन त्या पद्धतीने काम करणारी 10 कार्यकर्ते दिवस आम्ही. पाणी नळाला येत नसेल तेव्हा संभाजीनगरच्या नागरिकांच्या 10 भावना दिवस, दुखवत 10 असतील दिवस. की नसतील? 10 त्यांना भावना बिवना दिवसानंतर आहेत की पाणी नाही? येतं आणि हे पिढ्याने केनेकर पिढ्या आहेत. अर्थानं आजोबा पण पाणी असाच पाण्यासाठी झगडायचा, बाप पण असाच झगडायचा, पोरगा पण आताच झगडतो. नेते प्रत्येक 5 वर्षानं सांगतात की आम्ही तुम्हाला पाणी आणून देऊ, योजना येतात, नळाला पाणी येत नाही. अरे त्यांच्या काही भावना दुखावत असतील की नसतील? त्यांच्या भावनांची कदर करणार की नाही तुम्ही कधी? खऱ्या अर्थाने 50 वर्षामध्ये महाराष्ट्राच्या परिवर्तनामध्ये जितका प्रगतिशील महाराष्ट्र झाला, विकसनशील महाराष्ट्र झाला, त्याची जर तुम्ही यादी काढली तर तुम्हाला कळेल की खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये काय काय प्रगती झाली ते तुम्हालाही कळेल. 10 दिवस पाणी येत नाही संभाजीनगरमध्ये, प्रगती भरपूर आहे, उत्तम दर्जाची प्रगती. काय हा शेवटची कमेंट 30 सेकंद इम्तियाजी. पाणी पाणी ते नाही, म्हणते नाही, बिर्याणी मला बिर्याणी तुम्ही राहू द्या, जे फक्त प्रश्न पाणी द्या विचारलेला आम्हाला. आहे ना, याच्या पाणी बाबतीत मागतायत. ते का कमिशनरकडे गेले नाही की साहेब ते MJP वाले लोक, ते ठेकेदार बरोबर काम करत नाही, त्यांना जेलमध्ये टाका? इम्तियाज जलीलने बिर्याणी खाल्ली तर ते तुरंत पोलीस कमिशनरकडे धावून गेलं की त्याला जेलमध्ये टाका, त्याला दंगा होतील, त्यांनी बिर्याणी खाल्ली. कधी ती हिंमत झाली नाही त्या अहो, ठेकेदाराचा कमिशनरला पाणी विरोध पोलीस मागा ना तुम्ही, कमिशनरांकडे भावना जाऊन दुखावल्यात तिथं सांगायचं लोकांच्या. की 10 दिवसानंतर पाणी मिळत आहे, यांना का जेलमध्ये टाकत नाही आहे? हफ्तेखोरी तिथून सुरू. ते बरं, सगळं ठीक आहे, चालतं. माझा हा? वेळ मग संपला. लोकांना पाणी मिळो पण नाही मिळो पण हे एक या एक मुद्दा आहे, शहराचा- या एक गोष्ट शहराची- आहे, एक गोष्ट आहे. ठीक आहे, तुमची ती भूमिका असेल, राजकीय मजबुरी असेल, जे काय असेल ते असेल, पण या महाराष्ट्रामध्ये आज जे झालं ना, त्याच्यातनं देशात चांगला मेसेज गेलेला नाही. हा महाराष्ट्र या देशाला वैचारिक दिशा देणार आहे, त्याची दशा करू नका एवढी इच्छा आणि अपेक्षा या महाराष्ट्रातली जनता आज व्यक्त करते. त्याचे प्रश्न वेगळे आहेत,
त्याला त्याच्या मूलभूत प्रश्नांबद्दल बोललेलं ऐकायचं आहे. त्याला अशा गोष्टींमध्ये मनोरंजन करून घ्यायचं नाहीये. आणि त्याच्या भावना वर्षानुवर्ष दुखावतायत, त्याच्याकडे कोणी लक्ष देत नाही. म्हणून प्रेक्षकांचं काय मत आहे बघा. चिकन मटणाच्या वादानं स्वातंत्र्याची थट्टा केली का आज स्वातंत्र्य दिन? 89% लोक म्हणतायत होय, आज थट्टा झाली आहे. केनेकर साहेब, ही पण जनतेची भावना आहे, 89% लोकांची भावना आहे. या भावनेची कदर करा, आशा करूया आणि पुढच्या वेळेस मूलभूत प्रश्नांच्या संदर्भात छाती ठोकपणे तुम्ही बोलाल आणि प्रश्न मांडाल. आजच्या चर्चेत आपण सगळेजण आलात, आपली भूमिका मांडली, त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. बडे मुद्देच्या आजच्या चर्चेत आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.